1.2 on saying please part 4. Good morning student. In previous lecture all of you see now. There you will meet an unpleasant specimen who regards the passenger as his natural enemies, as creatures whose chief purpose on the bus is to cheat him and who can only be kept reasonably honest. Then fancy the public owns much to Underground Railway Company, which also runs the buses, for insisting on a certain standard of civility. Then and next makes things pleasant for the traveling public but performs an important social services. Today we learn now page number 70. And even if the conductor is a good fellow and lets you down easily, you are faced with the necessity of going back and inconvenience perhaps of missing your train or your engagement. त्यातून जरी तो कंडक्टर सद्गृहस्थ असला आणि त्याने तुम्हाला अगदी सहजपणे उतरू दिले तरी तुम्हाला परत जावे लागते, तुमची गैरसोय होत असते आणि कदाचित तुमची ट्रेन किंवा ठरलेली बेटही चुकत असते. सी नेक्स्ट पॅरा. हॅव्हिंग सर्चड माय पॉकेट्स इन वेन फॉर स्ट्रे कॉपर्स अँड हॅव्हिंग फाउंड आय वॉज अटरली पेनीलेस. I told the conductor with as honest a face as I could assume that I couldn't pay the fare and must go back for money. Copper means coin of low value. सुट्टी नाणी चलन. म्हणजे काय सांगितलेलं या पॅरेग्राफमध्ये? हॅव्हिंग सर्च माय पॉकेट्स इन वेन फॉर स्ट्रे कॉपर. खिशात कुठेतरी काही चिल्लर कॉइन सापडणारी नाणी असतात आणि ते आपण त्या ठिकाणी पाहत असतो. खिशात कुठेतरी भरकटलेली काही चिल्लर नाणी सापडतात का पाहावे म्हणून मी माझे खिसे तपासले. देन आणि आपण पूर्णपणे गल्फ होऊन गेलो आहोत हे ध्यानात लक्षात आल्यावर कंडक्टरला शक्य तितक्या प्रामाणिक चेहऱ्याने म्हटले. काय सांगितलेलं आहे? आय कुड अज्युम दॅट आय कुडंट पे द फेअर, की मी माझे भाड्याचे पैसे देऊ शकत नाही. गो बॅक फॉर मनी, मी पैसे आणण्यासाठी परत जातो, मला पैशासाठी परत जावं लागेल. ओ यू नीडंट गेट ऑफ, अहो तुम्हाला उतरून जाण्याची गरज नाही. दॅट्स ऑल राईट, राहू द्या, काही हरकत नाही. सेड ही मीन्स हिअर कंडक्टर, तर काही कंडक्टर असंही म्हणतात. ऑल राईट सेड आय, बर मग मी म्हणालो. बट आय हॅवंट कॉपर ऑन मी, मला माझ्याजवळ एकही पैसा नाही. ओ आय विल बुक यू दो, ठीक आहे मी तुमचं तिकीट काढतो. ही रिप्लायड, त्या कंडक्टरनं आन्सर दिलं. वेअर डिड यू वॉन्ट टू गो, तुम्हाला कुठं जायचं आहे. हू वॉज प्रिपेअर्ड टू गिव्ह मी अ तिकीट फॉर एनीवेअर. And he handled his bundle of tickets with the air of a man who was prepared to give me a ticket for anywhere from the bank to Hong Kong. हे सगळं ऐकल्यानंतर त्या कंडक्टरनं काय केलेलं आहे, आपल्याजवळ असलेला जो तिकिटांचा बंडल आहे त्यातलं तिकीट तो काढू लागला की जो मला बँक ते हाँगकाँगपर्यंत कुठेही प्रवास करण्यास योग्य होणार होतं. I said it was very kind of him. आणि हे तिकीट दिल्यानंतर कंडक्टरबद्दल या रायटरचा व्ह्यू बदललेला आहे. मी त्यांच्या दयाळूपणाबद्दल आभार मानत मला कुठे जायचं आहे हे मी त्यांना सांगितलं. I wanted to go and as he gave me the ticket I said, but where shall I send for an fare? कुठं जायचं आहे हे सगळं सांगण्यापूर्वी पण याचं भाडं मी कुठे पाठवू, मी पैसे तुमचे कसे देणार, हा प्रश्न या रायटरच्या मनामध्ये निर्माण झाला.
I said it was very kind of him and told him where I wanted to go, and as he gave me the ticket I said, but where shall I send the fare? तुम्ही माझं तिकीट काढलेलं आहे पण त्या तिकिटाचे पैसे मी परत तुम्हाला कुठे पाठवू? ओ यू विल सी मी सम डे ऑल राईट. तेव्हा त्यांनी काय आन्सर दिलं? हो, आपली पुन्हा कधीतरी गाठ भेट कुठेतरी पडेलच. ही सेड चिअरफुली. चिअरफुली हॅपी, आनंदानं त्या कंडक्टरनं त्याला सांगितलं. ही टर्न टू गो. आपली कुठेतरी भेट होईल असं तो म्हणाला, हसला आणि तिथून निघून गेला, टर्न आउट झाला. अँड देन, आणि त्यानंतर मात्र काय झालेलं आहे? लकीली माय फिंगर्स स्टील वॉन्डरिंग इन द कॉर्नर ऑफ माय पॉकेट्स लाइटेड ऑन अ शिलिंग अँड द अकाउंट वॉज क्वेरीड. आणि हे सगळं बोलणं झाल्यानंतर लगेचच या रायटरनं आपल्या खिशाकडे हात गेलेला आहे. चुकून त्याच्या खिशामध्ये त्याला थोडे पैसे सापडले. ही सेड cheerfully, he turned to go and then luckily. तो तिथून निघून गेला आणि तेवढ्यात त्याच्या सुदैवानं, या पॅसेंजरच्या सुदैवानं, माय फिंगर स्टील वॉन्डरिंग इन द कॉर्नर. तेवढ्यात सुदैवानं अजूनही खिसे चापसण्याच्या व्यूनं माझ्या बोटांना खिशाच्या कोपऱ्यात एक नाणे सापडले. लाइटेड ऑन शिलिंग अँड द अकाउंट वॉज स्क्विरेड. स्क्विरेड मीन्स सेटल्ड. इथे अर्थ काय आलेला आहे त्याचा मिनिंग? सेटल्ड म्हणजे पूर्ण हिशोब करणे, जे काही त्याची रक्कम द्यायची होती ती देणे. ती सापडली आणि मी हिशोब चुकता केला, म्हणजे त्या कंडक्टरचे पैसे त्या रायटरनं देऊ केले. बट दॅट फॅक्ट डिड नॉट लेसन द ग्लो ऑफ प्लेजर विच सो गुड नेचर्ड अँड ॲक्शन हॅड गिवन मी. पण त्यामुळे एका चांगल्या कृत्यामुळे माझ्या मनावर जी प्रसन्नतेची लहर उमटलेली होती ती जराही कमी झाली नाही. मी माझं काम पूर्ण केलं, त्याचे पैसे मी त्याला परत केले, तिकिटाचे पैसे परत केले, याचा आनंद या रायटरच्या चेहऱ्यावरून दिसून येत होता. A few days after, my most sensitive toe was trampled on rather heavily as I sat reading on the top of a bus. Trampled on means crushed under feet, म्हणजे तुडविला जाणं. A few days after, काही दिवसानंतर, my most sensitive toe was trampled on rather heavily as बसच्या वरच्या मजल्यावर वाचत बसलो असताना नेमका माझा दुखरा अंगठा, टोज मीन्स पायाची बोट, जोरात तुडवला गेला. ॲज आय सॅट रीडिंग ऑन द टॉप ऑफ अ बस. बसच्या वरच्या भागामध्ये मी वाचत बसलो होतो आणि त्याच वेळी माझ्या पायाची बोट तुडवली गेली. आय लुक्ड अप. मला राग आलेला होता आणि मी वरच्या दिशेनं पाहिलं. I looked up with some anger and more agony and saw my friend of the cheerful countenance. Countenance means face, मुद्रा, चेहरा. काहीसा राग आलेला होता आणि बरीचशीच वेदना झाल्यामुळे मी वर पाहिलं तर माझ्या त्या मित्राची प्रसन्न मुद्रा, प्रसन्न चेहरा मला दिसला. सॉरी सर, ही सेड. तो काय म्हणाला? सॉरी सर, मला माफ करा, असं तो म्हणाला. आय नो दीज आर हेवी बोट्स. ते बोट खूप जड आहेत हे मला माहीत आहे. गॉट इन बिकॉज माय ओन फीट गेट ट्रॉड ऑन सो मच अँड नाऊ आय एम ट्रेडिंग ऑन अदर पीपल्स. ट्रॉड ऑन मीन्स तुडविलं जाणं. ट्रेडिंग, वॉकिंग ऑन मीन्स पायांवर पाय देणं. त्यानंतर काय झालेलं या ठिकाणी? तो सॉरी सर म्हणाला. हे बूट खूप जड आहेत हे मला माहीत आहे असं सांगितलं त्यानं. अँड नाऊ आय एम ट्रेडिंग ऑन द अदर पीपल्स. पण हे घ्यायचं कारण काय? एवढे जड बूट मी का घेतले? तर माझे स्वतःचे पाय अनेकदा तुडवले जात होते. होप आय डिडंट हर्ट यू सर. म्हणजे माझे पाय तुडवले जात होते, परंतु चुकून माझा पाय आज तुमच्या पायावर पडलेला आहे.
got him because my own feet get trodden so much and now I am treading on other people's. त्यावेळी माझ्या पायावर सुद्धा दुसरे लोक पाय देत होते. माझा पाय तुडवला जात होता. He had hurt me, but he was so nice about it that I assured him he didn't. परंतु त्याचं हे बोलणं ऐकल्यानंतर मात्र काय झालेलं आहे, काय सांगितलं? पण इतर लोकांच्या पायावर पाय पडत होता, वेदना होत होत्या, पण सर तुम्हाला इजा झाली नाही अशी मी होप व्यक्त करतो, इच्छा व्यक्त करतो. कारण का? मला वेदना होत होती, पण तो इतका आपुलकीनं त्याविषयी बोलला की मी ते आपसूक पूर्णपणे विसरून गेलो, की त्याबद्दल मला काहीही वाटलं नाही. After this, I began to observe him whenever I boarded his bus and found a curious pleasure in the constant good nature of his bearing. Bearing means स्वभाव, वृत्ती. After this, I began to observe him. त्यानंतर जेव्हा जेव्हा मी त्याच्या बसमध्ये चढत असे, तेव्हा तेव्हा whenever I board his bus and found a curious pleasure in the constant good nature of his bearing. तेव्हा तेव्हा मी त्याचे निरीक्षण करण्यास सुरुवात करत होतो आणि त्याचा सदैव चांगली वागण्याची जी वृत्ती आहे, त्या वृत्तीबद्दल मला खरोखरच कुतूहल वाटत होतं, आनंद मिळत होता, कौतुक वाटत होतं. He seemed to have an inexhaustible means unlimited, अमर्यादित, अफाट, अपरिमित. He seemed to have an inexhaustible fund of patience and a gift for making his passengers comfortable. आणि त्याच्याकडे संयमाचा अमर्याद साठा आणि प्रवाशांना आरामदायी प्रवास घडवण्याची उपजत देणगी असावी असं मला वाटत होतं. Then he seemed to have an inexhaustible. I noticed that if it was raining, he would run up the stairs to give someone the tip that there was room inside. कधी पाऊस पडत असेल तर एखाद्याला आतमध्ये रिकामी जागा आहे हे सांगायला तो पायऱ्या चढून वर जातो असे माझ्या लक्षात आले की with the old people he was as considerate as a son and with children as solicitous as a father. किंवा वृद्ध लोकांशी तो अगदी सॉलिसिटस, स्वतःच्या मुलांप्रमाणे वागत होता, त्यांच्याशी मायेनं बोलत होता, तर लहान मुलांशी एखाद्या वडिलांइतका काळजीवाहू पद्धतीनं तो बिहेवियर करत होता. He had evidently a peculiarly warm place in his heart for young people. तर तरुण लोकांसाठी त्याच्या मनात विशेष करून जिव्हाळा निर्माण झालेला होता आणि तो त्याच्याबरोबर नेहमी थट्टा मस्करी करत असे. म्हणजे यंग पीपल बरोबर त्याचं हे इंडल्ज टॉकिंग चालू असायचं. अँड ऑलवेज इंडल्ज इन सम मेरी जेस्ट विथ देम. If he had a blind man on board, it was not enough to set him down safely on the pavement. आणि कुणी जर का एखादी अंध व्यक्ती पेवमेंटवरून चालत असली, पेवमेंट मीन्स फुटपाथ, कुणी अंध व्यक्ती असेल तर त्याला पदपथावर सुरक्षितपणे खाली उतरून तो थांबत नसे, तर तो स्वतः त्याला रस्त्या पलीकडे किंवा कोपऱ्यांपर्यंत त्याच्या मार्गावर सुखरूपपणे सोडेपर्यंत समोरच्या बिलला थांबायला सांगत असे. म्हणजे तो एखादा ब्लाइंड पर्सन योग्य त्या ठिकाणी जाईपर्यंत हा गाडी हलू देत नव्हता. त्याला त्या ठिकाणापर्यंत हा कंडक्टर व्यवस्थितपणे सोडत होता. असा हा लिफ्टमॅन आहे, अगदी हेल्पफुल आणि कोर्टस या ठिकाणी तो दाखवलेला आहे. पोलाइट आहे, कोर्टेस थॉट्स आहेत, मॅनर्स आहेत, अशा चांगल्या गोष्टींनी युक्त असलेला हा कंडक्टर या पॅरेग्राफमध्ये डिस्क्राईब केलेला आहे.